सो पुरुषांना तुम्ही काय सल्ला द्याल की ज्या पार्टनर्स आहेत त्यांचे काही मे बी एका पुरुषासाठी त्याचा पार्टनर जो आहे, त्याची वाईफ जी आहे, तिच्यामध्ये काही स्किल्स आहेत, तिला काही पुढे जायचं आहे, बट त्याच्या मनामध्ये भीती आहे की लोक काय म्हणतील, माझे वडील काय म्हणतील, माझी आई काय म्हणेल, किंवा आमच्या फॅमिलीमध्ये कोणी हे अगोदर नाही केलेलं, तर त्या सिच्युएशनमध्ये त्या मुलानं कसं ही सिच्युएशन हाताळली पाहिजे? मेन पूर्ण रोल वाईफला सपोर्ट करणारा फक्त हस्बंड आहे. हस्बंडने सपोर्ट केला ना, मग दुनिया इकडे तिकडे. मग कोण काय बोलते, वाईफला काहीच फरक पडणार नाही. आणि हस्बंडने तिची इमेज, ती रील बनवते, ती काय करते, ती डान्स करते, काय करते, तिची इमेज चांगली प्रेझेंट केली तर ती लोक, म्हणजे पहिले लोक बोलतात ना, कानावर विश्वास ठेवतात, बघितल्यावर नाही. तर तुम्ही बोला, चांगलं बोलाल तर चांगलंच. तुम्ही जर सपोर्टच नाही करणार, ए तू गुपचूप घरी बस, मग तिने पूर्ण तिचे स्वप्न तिथंच ती तोडून देते, काहीच करणार नाही. पण तुमचा थोडाफार सपोर्ट मिळाला तर ती सर्वच करेल. बरोबर. खूप 80-90% लेडीजला आवड आहे की मी काहीतरी करू. कोणाला कुकिंग एवढं आवडतं की तिला असं वाटतं मी कुकिंग, म्हणजे डेली कुकिंगच्या आयदर मी अजून काहीतरी चांगलं बनवू की हे करू ते करू, पण तिला तेवढं सपोर्ट मिळत नाही. असं वाटतं अरे काय तर जेवणच बनवते, असंही बोललं जातं. कोणी डान्स करतं, अरे ही काय नाचते, ही ऍक्टिंग करते, ते काय ऍक्टिंग करते. तुम्ही कोणालाही जज नाही करू शकत. आणि हस्बंडने, खरंच मी सांगते, वाईफला एवढा सपोर्ट कर. आता मी इथं बसली आहे ना, मी सांगते किंवा मी एवढ्यात रील्स बनवते, हे करते, माझा हस्बंडचा सपोर्ट आहे म्हणून मी आज इथे. बरोबर. बस तू कर, मी आहे तुझ्या पाठीशी. बरोबर. मग मला कोण काय बोलते, म्हणजे सासू सासरे तर नंतरच आले, किंवा समाज काय बोलतोय मला काही नाही. बरोबर. जर तो मला बोलला असता ना घरी बस, मी इथं सुद्धा नसती आज. करेक्ट आहे. सो एक हसबंडचा सपोर्ट खूप मोठा आहे प्रत्येक आणि महिलेसाठी. लेडीजनेही आपल्या गोष्टी समोर ठेवायला शिकायला पाहिजे. की खूप लेडीज ना ऐकूनच घेतात, अरे नाही मग ठीक आहे, हा नाही बोलतोय तर नाही, मग तसेच दाबून राहतात. कितीतरी लोक म्हणजे हस्बंड म्हणजे वाईफला मारतात, ते तसंच मार खात आयुष्य काढत आलेले आतापर्यंत. आणि मुलंही तेच बघता, मुलांना मग मुलंही तसंच अज्युम करून घेतात, अरे नाही मार खाते हा म्हणजे घाबरून राहा, किंवा ते चुकीचा इम्पॅक्ट पडतो. मुलगा खूप अग्रेसिव्ह होतो, किंवा अरे मारता, हे करता, ते करता, ते चांगलंच नाहीये. म्हणजे तिथं जर तुम्हाला जर तुम्ही म्हणजे मार खाताय, तर माझं म्हणणं आहे तिथं तुम्ही आवाज उचला. बरोबर. मार खाऊ नका. जिथं चुकतंय तिथं ऐका, पण जिथं नाही तिथं बोल, तिथं खरंच आवाज उचला. काय गरज आहे, म्हणजे तुम्ही मार का खाताय? बरोबर. किंवा तुम्हाला जे काही गोष्ट करायला आवडते, तुम्ही का ते गोष्ट हस्बंडमुळे थांबवताय? तुम्ही म्हणजे प्रेझेंट, म्हणजे गोष्ट ठेवा त्याच्यासमोर, मला असं करायचंय, मला प्लीज मला थोडं हेल्प करा.